संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवले। कराड सरेंडर होणार असल्याची चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी। आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडचीही चौकशी। खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट। कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर। बीड हत्या प्रकरणी लातूर बीडनंतर आज बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये मूकमोर्चा। बुलढाण्यातील मूकमोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची उपस्थिती। अंजली दमानी यांच्या सत्याशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। बीड जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार। बीड हत्येप्रकरणी अंजली दमानी यांकडून दिशाभूल। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांचा आरोप, तर दमानी यांना प्रकरणापासून दूर ठेवण्याची पोलीस अधीक्षकांना विनंती।